शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हाल तर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एका दिवसाचं वेतन कापलं जाईल, असा इशारा शिक्षक संचालकांनी पत्रक काढून शिक्षकांना दिला आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावं व विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा याकरता केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो। या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून एनर्जी बार दिला जाणार आहे। चिक्कीप्रमाणे असलेल्या या एनर्जी बारसाठी पालिका 1,41,00,00,000 रुपये खर्च करेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधली मुख्य आरोपी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 तासांच्या सुनावणी दरम्यान तेजवानीला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती। कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीच्या विक्री प्रकरणामध्ये मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली होती। या जमीन व्यवहारामुळे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांभोवती संशयाचं वलय निर्माण झालं होतं। 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा आरोप पार्थ पवारांवर होतोय। सदर मिळकत खरेदी देण्याचा शीतल तेजवानीला कुठल्याही प्रकारचा हक्क व अधिकार नव्हता। ती प्रॉपर्टी जी आहे ती शासनाचीच आहे। प्रॉपर्टी जी आहे 1955 पासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे, आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती। त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं। सदरची मिळकत जी आहे ती 1200 कोटीपेक्षा जास्त किमतीची आहे, पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी 300 कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं, ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। तर पुणे पोलिसांनी कोणकोणत्या कारणासाठी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी मागितली आहे आपण पाहूया। तर काय कारण कोर्टामध्ये पुणे पोलिसांनी दिलीत आपण पाहतोय। शासन मालकीची 40 एकर जमीन स्वतःच्या फायद्याकरता विकली, हा गंभीर गुन्हा आहे। महार वतनाच्या जमीन विक्रीच्या गुन्हेगारी कटामध्ये कोण कोण याबाबत विचारपूस करणं गरजेचं आहे। मूळ वतनदारांकडून घेतलेली पॉवर ऑफ अटर्नी, करारनामे, कागदपत्र, डिजिटल डिव्हाइस आणि लॅपटॉप हस्तगत करायचे आहेत। कोणाकोणासोबत आर्थिक व्यवहार केले याची सखोल चौकशी करायची, असाही युक्तिवाद पुणे पोलिसांच्या वतीनं कोर्टामध्ये करण्यात आला आहे। आरोपीकडून रेडीनेकनर दराव्यतिरिक्त काही रक्कम घेतली का किंवा कसं याबाबत पुरावेही गोळा करायचे। दरम्यान अमेडिया कंपनीचे भागीदार आणि पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 5 दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते। 2 डिसेंबरला दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाबही नोंदवण्यात आलाय। सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचं असल्यामुळे लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। त्यामुळे दिग्विजय यांना अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळते आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते, धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी। जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही। आता तर बहरीनला गेले आहेत पृथ्वीराज पाटील, विशेष निमंत्रण आहे त्यांना, लग्नाला पोहोचले तिथे अशी माहिती माझ्याकडे। तर लग्नाला जर गेले असतील त्या कोणत्या ती अटक झाली तेजवानी, त्याचं मिस्टर फार गंभीर आहे। म्हणजे सगळ्यांचंच एक पूर्ण हे संपूर्ण या घोटाळ्यामागे, जमीन घोटाळ्यामागे हा संपूर्ण एक रॅकेट आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पिंक कॅम्पेनचा चेहरा असलेले डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा
हे देखील बहारीन येथील जय पवारांच्या लग्नाला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंडवा जमीन प्रकरणी शीतल तेजवानीला झालेल्या अटकेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी नरेश अरोरा मुंबईतच थांबणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच राजकीय सल्लागार असलेल्या अरोरांवर राष्ट्रवादीनं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी दिल्याची माहिती आहे। तर इंडिगोची विमान सेवा ही विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसतोय। पुण्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकून पडलेत। एस्टोनिया या देशामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्ससाठी हे विद्यार्थी जात होते, मात्र त्यांचा आता खोळंबा झालाय। तर इंडिगो एअरलाइन्स संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट। इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणं वेळेवर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इंडिगोचे सीईओ एल्बर्स यांनी दिली आहे। काही दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत इंडिगोनं माफी मागितली आहे। वेळेवर विमानसेवा सुरळीत करणं हेच आमचं लक्ष्य असल्याचं इंडिगोनं म्हटलंय। गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची मोठी घसरण झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय। एकाच आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 5,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा दर हा प्रतितोळा जीएसटीसह 1,31,000 पोहोचलाय। पुढील काळातही अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे। तर ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांचं बजेट मात्र बिघडणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गारठा वाढलाय। थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यामुळे गारठा कायम आहे। दरम्यान पुढील काही दिवस राज्यामध्ये गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात काल सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यामध्ये 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गोंदियामध्ये ईव्हीएमशी छेडछाड केल्याच्या आरोपानंतर तहसीलदार मोनिका कांबळेंची उचलबांगडी करण्यात आली आहे। मोनिका कांबळेंना निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून हटवण्यात आलंय। स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडल्याचा आरोप उमेदवारांनी केलेला होता आणि यानंतर सालेकसामध्ये मोठा गदारोळ झालेला होता। नगरपंचायतीचं मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन्स उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये सील करून स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये नेण्यात आल्या, परंतु तहसील कार्यालयामध्ये 17 प्रभागातील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केलेला होता। सातारामध्ये पार पडलेल्या मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी सामाजिक बांधिलकीचं अनोखं दर्शन घडवलं। शिवेंद्रसिंह राजेंची कन्या रुणालीलाजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुखांच्या विवाह प्रसंगी त्यांनी लातूर जिल्ह्यामधल्या ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय। या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रामधले मान्यवर उपस्थित होते। जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला दत्त जयंतीपासून सुरुवात झाली आहे। 350 वर्षांचे इतिहास असलेल्या या घोडे बाजाराच्या पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीने उच्चांक गाठलाय। पहिल्याच दिवशी आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांनी 11 लाखाला घोड्याची खरेदी केली आहे। सारंगखेडा घोडे बाजारात आतापर्यंत 2,500हून अधिक घोडे दाखल झालेत। सारंगखेड्याच्या या घोडे बाजाराला चेतक महोत्सव असंही म्हटलं जातं। देशातील सर्वात मोठा घोडे बाजार अशी ओळख आहे। मारवाड, नुकरा अशा विविध जातीचे घोडे इथे विक्रीसाठी आलेले आहेत। आम्ही राहूरून आलोय, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर आम्ही 2 दिवसापासून बघत होतो, बाजारात आलो होतो, तर मला आवडला। अजून आदत दातांवर 20 महिन्यांचं पिल्लू आता आणि बाकी दिसायला वगैरे एकदम सुंदर आहे। एवढे सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये, सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं फिरत असतात। अनेक गरिबांना रोजगाराच्या माध्यमातून हा खरं म्हणजे त्याच्यातनं सहायता मिळत असते आणि निश्चितच या नंदुरबार जिल्ह्यासारख्या मागास एरियामध्ये हा महोत्सव एक आर्थिक चालना देऊन देणारा महोत्सव म्हणूनही याची ओळख आता निर्माण होऊ लागली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।